गेली 3 दिवस नेरळ गाव आणि परिसरात वीज पुरवठा खंडित झाला असतानाच नेरळमध्ये पाण्यापासून अनेक समस्या येथे रहिवाशांना सामोरं जावं लागत असून नेरळमधील वीज ग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे नेरळ येथे पोहोचले. नेरळ येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळमधून वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोवर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी नेरळमधून निघून जाऊ नये अशा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. नव्याने उपविभागीय कार्यालय स्थापन होऊन कामकाज सुरू झालेल्या नेरळमध्ये गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. नेरळ गाव आणि परिसर 3 दिवसापासून वीजेअभावी अंधारात असल्याने वीज ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत. आज संतप्त वीज ग्राहक यांनी सकाळी थेट महावितरण कार्यालय गाठले. नव्याने निर्माण झालेली सहाय्यक अभियंता कार्यालयावर धडक देत आपला संताप व्यक्त केला. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक वीज ग्राहक यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार थोरवे यांनी महावितरणाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नेरळ गाव आणि परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला असून पुरवठा देखील कमी दाबाने होत आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत आमदार थोरवे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेरळ गाव आणि परिसरातील वीज सुरळीत होत नाही तोवर महावितरणाच्या एकाही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने घरी जायचे नाही. तसेच कर्जतचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांना नेरळमध्ये येऊन तत्काळ सर्व माहिती घ्यावी आणि उपाययोजना करावी अशी सूचना केली. वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनी नेरळ सोडायचे नाही असे निर्देश आमदार थोरवे यांनी दिले. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण कामाला लागले असून आजच नेरळ आणि नेरळ परिसरात वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.